नशामुक्त नागपूर मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं गांजा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे। यावेळी तस्करांनी गांजाचा साठा लपवण्यासाठी चक्क मनपाच्या स्मार्ट टॉयलेटच्या वरच्या मजल्याचा वापर केल्याचं उघडकीस आलं। पोलिसांनी धाड टाकून सुमारे 65 किलो गांजा जप्त केला, तर एका अल्पवयीन आरोपीसह 4 आरोपींना अटक करण्यात आली। तर या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप नागपुरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकानं नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत केडीके कॉलेज टी पॉइंट जवळ असलेल्या मनपाच्या स्मार्ट टॉयलेटवरच्या वरच्या मजल्यावर धाड टाकली। या कारवाईत हत्या आणि मकोका यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी निलेश डोरसे याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान काही वेळापूर्वीच गांजाचा साठा या ठिकाणी आणण्यात आल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली। निलेशवर यापूर्वी देखील हत्या मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असून तो सध्या मनपाच्या स्मार्ट टॉयलेटच्या स्वच्छता आणि देखभालीचं काम करत होता आणि त्याच्याच आड तो गांजा तस्करीच्या रॅकेटशी जोडला गेल्याचं तपासात समोर आलंय। निलेशकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कळमना परिसरात धाड टाकून अब्दुल शहीद, सूरज उईके, अक्षय सूर्यवंशी आणि एका अल्पवयीनाला अटक केली। त्याच्या ताब्यातून सुमारे 41 किलो गांजा जप्त करण्यात आला। तपासात ओडिशातील अक्षय नावाचा तस्कर या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे। तर त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आली आहे। नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर सातत्यानं कारवाई करणाऱ्या गुन्हे शाखेसमोर आता या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान आहे। स्मार्ट टॉयलेटचा गांजाचा साठा करण्यासाठी वापर करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी फरार सूत्रधाराच्या अटकेनंतरच या संपूर्ण रॅकेटचे आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे।